तुम्ही असं कधी ऐकलंय का? अशी एक कंपनी आहे जिचे कस्टमर पण सेलिब्रिटी, इन्व्हेस्टर पण सेलिब्रिटी आणि त्या कंपनीचा फाउंडर ज्याची स्टोरी पण एकदम मूवी सारखी. ह्या कंपनीचा खर्च फार कमी आहे आणि चर्चा मात्र खूप जास्त आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊ की रिअल इस्टेटमध्ये रिडेव्हलपमेंटचं मॉडेल नेमकं काय असतं, याची फ्युचर ग्रोथ कशी आहे, ही कंपनी किती सेल करते, किती प्रॉफिट कमावते. ये पब्लिक है भाई साहब, सब जानती है, पर मैं कहता हूँ पब्लिक सब नहीं जानती. इसलिए भाई साहब इस बार मेरे पब्लिक को जानना है जमीन लिए बिना कैसे कोई बंदा इतना बड़ा एम्पायर खड़ा कर गया. सब बताऊंगा मैं स्टेप बाय स्टेप, लेकिन पहिले सबस्क्राइब बटन दबाना मत भूलना. हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केस स्टडी एक्सपर्ट. आज मी तुम्हाला अशा एका ब्रँडबद्दल सांगणार आहे ज्याचं सध्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये नाव खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच त्यामागची स्टोरी तुम्हाला इकॉनॉमिकल बेनिफिट्स देऊन जाणार आहे. टी हार एकर म्हणतात, डोंट वेट टू बाय रिअल इस्टेट, बाय रिअल इस्टेट अँड वेट. याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे खूप पैसे असले कीच जमीन घ्या. उलट लवकरात लवकर जमीन घेतली तरच ती फायदेशीर ठरते, कारण जमीन ही अशी गोष्ट आहे जी रोज महाग होत जाते. आज तुम्ही घेतली तर उद्या तिची व्हॅल्यू किती वाढेल हे सांगता येत नाही. आज जेव्हा आपण लक्झरी फ्लॅट्स, मोठे प्रोजेक्ट्स आणि सेलिब्रिटी क्लायंट्स बद्दल बोलतो तेव्हा एक नाव हमखास घेतलं जातं, आनंद पंडित. पण हे नाव इतकं मोठं कसं झालं, तुम्हाला त्यामागची गोष्ट माहिती आहे? एक छोटा मुलगा अहमदाबादहून मुंबईमध्ये आला. ना खिशात जास्त पैसे होते, ना ओळखी पाळखी, पण डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं, स्वतः काहीतरी करून दाखवायचं. एक दिवस त्याने त्रिशूल नावाचा मूव्ही पाहिला. त्यात अमिताभ बच्चन एका बिल्डरची भूमिका करत असतो आणि त्यातला अमिताभ बच्चन जेव्हा स्वतःचं बिल्डिंग्स एम्पायर तयार करत असतो तेव्हाच हा सीन बघून आनंद पंडितच्या मनात एकच विचार आला, हे मी पण करणार. मला फक्त मूव्ही बघून समाधानी नाही राहायचं, मला हे माझ्या आयुष्यात करून दाखवायचं आहे. आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं, माझी स्वतःची बिल्डिंग कंपनी असली पाहिजे. आज मुंबईत लोटस डेव्हलपर नावाची जी मोठी कंपनी आहे ती एका लहानशा मुलाच्या मनात जे स्वप्न होतं त्यातून सुरू झाली आहे. एवढंच नाही तर ज्यांना बघून त्यांनी स्वप्न पाहिलं तेच अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्यांचे कस्टमर बनले आणि इन्व्हेस्टर सुद्धा. बाकीचे बिल्डर काय करतात ना, जमीन घेतात, बिल्डिंग बांधतात आणि मग विकतात. हे सगळं खूप महागडं, वेळ खाऊ आणि धोकादायक असतं. पण आनंद पंडित इथेच वेगळे ठरले. आता तुम्ही म्हणाल ते कसे? लोटस डेव्हलपर यांची स्ट्रॅटर्जीच वेगळी आहे. ते काही साधं सरळ बिल्डिंग बांधत नाहीत, ते फक्त रिडेव्हलपमेंट करतात. जेव्हा एखादी जुनी बिल्डिंग खूपच पडकी झालेली असते किंवा त्यातल्या घरांमध्ये अपुरी जागा, लिफ्ट नाही, पार्किंगची सोय नाही, बाथरूम बाहेर असतात, तेव्हा लोटसचे बिल्डर्स त्या सोसायटीच्या लोकांशी बोलायला जातात आणि ते लोकांना समजून सांगतात, तुमची पडकी जुनी बिल्डिंग आम्ही घेऊ आणि त्या बदल्यात त्याच फ्लॅटवर तुम्हाला एकदम ब्रँड न्यू बिल्डिंग बनवून देऊ. त्यात अगदी मोठे फ्लॅट, आतल्या आत बाथरूम, गच्चीवर स्विमिंग पूल, खाली पार्किंग, गेटेड सिक्युरिटी आणि लिफ्टसुद्धा मिळेल. म्हणजे सगळी सोय फ्रीमध्ये असेल. नंतर जेव्हा लोक जुनी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी देतात तेव्हा लोटस कंपनी त्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी भाडं देते. परत वर शिफ्टिंग अलाउन्स म्हणजे सामान हलवण्याचा खर्चसुद्धा देते. म्हणजे काय, ही सगळी ऑफर ऐकायला जरी स्वप्नासारखी वाटत असली तरी यामागे एक सॉलिड बिझनेस स्ट्रॅटर्जी असते ज्याचा फायदा बिल्डरलाही होतो आणि लोकांनाही. ज्या ठिकाणी आधी 100 फ्लॅट्स होते तेथे आता नवीन टेक्नॉलॉजी FSI वापरून 150 ते 160 फ्लॅट्स बांधले जातात. त्यातील 100 फ्लॅट्स सोसायटीवाल्यांना देऊन उरलेले फ्लॅट्स लोटस कंपनी बाजारात विकते. हेच त्यांचं प्रॉफिट आहे. म्हणजे ही कंपनी नवा प्रोजेक्ट विकून करोडोचा प्रॉफिट कमवते, तेही जमीन न विकत घेता. जुन्या नव्या फ्लॅटमध्ये कसलाही फरक नाही, सगळ्यांना एकाच दर्जाचे फ्लॅट मिळतात. लोटस डेव्हलपर्स हे क्वालिटीवर विश्वास ठेवतात, स्वस्तात क्वांटिटी नाही देत, तर प्रीमियम प्राईसमध्ये हाय क्वालिटी हीच त्यांचा सक्सेसची की आहे. लोक कंपनीवर इतका विश्वास ठेवतात की प्रोजेक्ट सुरू झालाय का हाही प्रश्न विचारत नाहीत. ह्या कंपनीचे फ्लॅट घेण्यासाठी आधीच बुकिंग होतात. ही कंपनी TV, सोशल मीडिया, होल्डिंगवर पैसे खर्च करत नाही. फक्त लोक एकमेकांना सांगतात, म्हणजे एक प्रोजेक्ट बघतो तेव्हा दुसरा क्लायंट आपोआप तयार होतो. म्हणजे जाहिरात न करता मार्केटिंग होते. आणि टीम फक्त 180 लोकांची टीम आहे, पण कामावर खूप फोकस आहे. डिझाईनपासून ते सगळं काम सगळं स्वतःच्या हातात असतं. काही आउटसोर्सिंग नाही, म्हणजे घरचं काम घरच्या लोकांकडून
त्यामुळे क्वालिटीवर विश्वास आणि खर्चावर पूर्णपणे कंट्रोल असतो. आता प्रॉफिटबद्दल बोलायचं झालं तर 2023मध्ये कंपनीने 170 कोटी कमवले. प्रॉफिट झाला 17 कोटी. 2024मध्ये कमाई थेट 466 कोटी झाली. प्रॉफिट झाला 120 कोटी. आता 2025साठी अंदाजे 570 कोटी कमाई आणि 228 कोटी प्रॉफिट होण्याचा. म्हणजे कंपनीचा सेल पण वाढतोय आणि कंपनीचा नफा पण वाढतोय. कंपनीवर थोडंसं कर्ज आहे, ते पण 122 कोटी, पण हातात 300 कोटी रोख रक्कम आहे. म्हणजे जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे. ह्या कंपनीचा IPO 800 कोटीचा आहे. म्हणजे ह्या कंपनीचे फ्लॅट घेऊन लोक पस्तावत नाही. केस स्टडीनुसार लोटस डेव्हलपर्स आणि आनंद पंडित यांची झोडॅक प्रॉफिटेबिलिटी परफेक्टली मॅच आहे. म्हणजे यांची 99% कम्पॅटिबिलिटी आहे. याचा अर्थ असा की युनिव्हर्समधलं असं रेअर कनेक्शन जेथे विजन, टायमिंग आणि एनर्जी या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे एकाच दिशेने जात आहेत. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. आता विचार करा, किती वेळा आपण मनात म्हणतो आपण मिडल क्लास आहोत, आपल्याकडून काही मोठं होणार नाही. हे सगळं श्रीमंत लोकांचं काम असतं. त्यांच्याकडे पैसा आहे, ओळखी आहेत, सपोर्ट आहे. आपल्याकडे काय आहे? पण थोडं थांबा, हे सगळं खरंच फक्त श्रीमंत लोकांसाठी असतं का? का आपण आपल्यालाच गृहीत धरून बसतो? का आपण आपल्यालाच सतत कमी समजतो? मग मुद्दा पैसा नाही आहे, मुद्दा ओळखीचा नाही आहे, मुद्दा एकच आहे, क्लॅरिटी. तुमच्याकडे क्लॅरिटी आहे का स्वतःबद्दल? जसं की तुमच्या आयुष्यातले डायरेक्शनबद्दल, तुमच्या डिसिजन, तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या बाउंड्रीजबद्दल. आज बघा, खूप लोकांचं स्वप्न असतं मोठं घर असावं, स्वतःचा बिझनेस असावा, मोठं नाव व्हावं. पण फार थोड्यांना माहीत असतं की तिथपर्यंत जायचं तरी कसं, कोणता रस्ता घ्यायचा, कुठे वळायचं, कधी थांबायचं आणि कुठे धावायचं. हे जर माहीतच नसेल तर स्वप्न असणं पुरेसं नसतं. आणि खरं सांगायचं झालं तर स्वप्न बघणारे लाखो असतात, पण क्लॅरिटी असलेले लोक हेच पुढे जाऊन व्हिजनरी बनतात. आणि हीच क्लॅरिटी फक्त बिझनेस केस्टडीनेच मिळते. आणि तुमच्यासाठी आला एक मोठा चॅलेंज, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 ऑगस्टपासून लागू झालेले UPIचे नवे नियम, जे तुमच्या रोजच्या व्यवहाराला बदलून टाकणार. ज्यात आहे लिमिट चार्जेस आणि नवे रिस्ट्रिक्शन्स. काही बदल असे आहेत की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पे कराल तेव्हा तुम्ही शॉक आणि कन्फ्यूज व्हाल. म्हणून तयार राहा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहिती नाही तर एकदम लेझर फोकस देणार आहोत, जेणेकरून UPI बद्दलचे पॉईंट्स तुम्हाला फक्त हिट नाही करतील तर थेट डोळ्यात क्लिक होतील आणि परफेक्टली फिट होतील. आजचा प्रश्न तुमच्यासाठी, रिडेव्हलपमेंट खरंच सामान्य लोकांसाठी जास्त फायदेशीर आहे का, की मग बिल्डर्ससाठी एकच गोल्डन चान्स आहे? आत्ताच कमेंटमध्ये तुमचं मत, कारण तुमचं पर्स्पेक्टिव्ह ठरवणार आहे तुमचं कंटेंट कोणत्या अँगलने न्यायचं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल, थॉट प्रोवोकिंग वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून अजून लोकांपर्यंत ही क्लॅरिटी पोचू शकेल. कारण तुम्ही फक्त एक व्ह्यूअर नाही, तुम्ही आहात सेटअप मास्टरी चॅनलचा महत्त्वाचा पार्ट. आणि येथे आपण फक्त व्हिडिओ पाहत नाही तर माइंडसेट शिफ्ट करतो. कन्फ्युजनपासून क्लॅरिटीकडे फोकस गिव्स यू लिबर्टी. एफर्ट्स क्रिएट विक्ट्री. थँक यू फॉर वॉचिंग. दिस इज सेटअप मास्टरी.